नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये आता असे होणार आहे की जानकी आणि ऋषिकेशने आपल्या संसारासाठी काही पण कष्ट करण्याचे ठरवलेले असते। जानकीमध्ये हिंमत असते कारण ती हिंमतवान असते। प्रत्येक हा लढा ती स्वतः लढवायचे ठरवते आणि ऋषिकेशची साथ ती देत असते। ऋषिकेशच्या प्रत्येक ही संकटात ती अगदी त्याची अर्धांगिनी बनून उभी असते। तेव्हा आता ऋषिकेश मात्र काम शोधण्यासाठी गेलेला असतो आणि काम शोधण्यासाठी गेलेला असताना मात्र आता जानकीला तो फोन करतो। जानकीने फोन केल्यानंतर जानकीला तो विचारतो की जानकी, अगं तू कुठे आहेस? तेव्हा जानकी त्याला विचारते की काय ऋषिकेश, अहो तुम्हाला काम मिळालं का? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी, अगोदर मला एका प्रश्नाचं उत्तर दे की तू कुठे आहे? तेव्हा मात्र जानकी जे काही सत्य आहे ते अगदी खरं सांगते, कारण मला तर गाडे धुण्याची जी काही नोकरी आहे ती मिळालेली आहे। परंतु आता ऋषिकेशला ते ऐकून खूप वाईट वाटतं। तेव्हा ऋषिकेश ठरवतो की जानकी, अगं मी माझ्या मेलेल्या आईची शपथ घेतो की मी तुला या संकटातून बाहेर काढेल, कारण अगं या घराची तू इतकी काळजी घेत होती। रणदिव्यांच्या घरामध्ये तुझा सोनेचा हक्क होता, पण तरीसुद्धा तुला ते हक्क सर्व काही लाथाडून माझ्यासोबत ये असे जीवन जगावे लागले, कारण तू आता एका मोलकरणीचं काम तुला करावेसे लागते। हे मला नाही सहन होत। परंतु तू सुद्धा जानकी विचार करू नको, काही झालं तर तुझे सुद्धा लवकरात लवकर दिवस येतील। म्हणून ऋषिकेशने ठरवलेलं असतं की काही झालं तरी आता जानकीला मात्र या सर्व या कष्टातून बाहेर काढायचं आणि ओवीला सुद्धा आपण चांगलं शिक्षण घेऊन तिच्या शिक्षणासाठी खूप मोठे असे पैसे जमा करायचे आणि जे काही वैभव आहे ते परत मिळवायचे। परंतु देवकृपेने मात्र जानकीला तिचा आता मित्र भेटलेला असतो आणि त्या मित्राने जानकी आणि ऋषिकेशला खूप अशी मोलाची मदत केलेली असते। तेव्हा मात्र आता ऐश्वर्याला हे काही देखवत नाही, कारण आता जे काही सारंग हा कंपनीमध्ये लक्ष घालत असतो, परंतु सारंगला मात्र त्यात काही डोकं असं वापरता येत नसतं। जे काही करते ते ऐश्वर्या करते, कारण ऐश्वर्याला असे वाटत असते की नक्की आता या कंपनीची मालकीण मीच होईल। परंतु होते मात्र काही वेगळेच, कारण जे काही बायर्स असतात तर ते ऐनवेळेस ऐश्वर्याच्या कंपनीची साथ सोडतात आणि कोणीही ऐश्वर्याच्या कंपनीबरोबर व्यवहार करायला कोणतेही बायर्स तयार होत नाही आणि अचानक मात्र आता ही सर्व कंपनी डबघाईला येते। तेव्हा मात्र इकडे नानांना आता सर्व काही सत्य हे सांगायचे असते, कारण त्यांनी आता अवंतिका आणि सौमित्राला तर सर्व काही सत्य सांगितलेलं असते की आता काही झालं तरी मला आता ऋषिकेशची गाठ घ्यावी लागेल। तेव्हा सौमित्र सांगत असतो की नाना काही काळजी करू नका, आपला ऋषिकेश दादा, जानकी वहिनी आणि आपली ओवी अगदी आनंदात आहे, तुम्ही त्यांचं टेन्शन घेऊ नका। तेव्हा नाना म्हणतात की नाही सौमित्र, अरे काही झालं तरी मला ऋषिकेशला, जानकीला आणि ओवीला अगदी एकदा भरल्या डोळ्यांनी बघायचं, बरेच दिवस झाले मी त्यांना बघितलेलं नाही, मला त्यांची खूप आठवण येते। तेव्हा अवंतिका म्हणते की नाना, अहो तुम्ही काही काळजी करू नका, मी तुम्हाला तिकडे घेऊन जाते। अवंतिका इतक्या मोठ्या मनाची आहे हे समजल्यानंतर मात्र नानांना खूप आनंद होतो। जानकीच्या अगदी पायावर पाय देऊन आलीस म्हणून नाना हे अवंतिकाला आशीर्वाद देतात की खरंच अगं तू खरंच खूप गुणाची सून आहे, अगदी जानकीच्या पायावर पाय देऊन आलीस। परंतु या ऐश्वर्यावर विश्वास ठेवायला नको होता, कारण ऐश्वर्यामुळे आपल्या सर्व घराचं रणदिवे फॅमिली आहे, तर रणदिवे फॅमिलीमध्ये पूर्णपणे संकट आले। अगं आपल्या कंपनीची काय अशी गत झाली आणि हेच बघ आपल्या घरामध्ये किती जानकी होती तर आनंद होता, तू आल्यानंतर किती आनंद होतात, परंतु ह्या ऐश्वर्या मात्र सर्व तो आनंद अगदी पुसून टाकला। अगदी रांगोळी या घरातील पुसली तशी या घरातील आनंद येणे विझवला। आपल्या जानकीची जी काही पायी लक्ष्मी होती अगदी तिच्या पायात तिची लक्ष्मी निघून गेली। तेव्हा अवंतिका नानांना सांगते की नाना, अहो जे काही देवघर होते तर ते आपल्या जानकी आणि ऋषिकेश दादांना मिळाले होते, कारण तुम्ही तर आता सर्व सत्य सांगितले आणि ऐश्वर्याने स्वतःच जे काही आहे ते सर्व अगदी म्हणजे देवघरात तुम्ही जे सत्य ठेवलं होतं त्याचं गुपित म्हणजे जी काही प्रॉपर्टीचे कागदपत्र सर्व काही हक्क ऋषिकेशला आणि व्यवस्थित सर्वांना दिलेले होते, तर ते सर्व योगायोगाने आपल्या जानकी वहिनीला मिळाले। परंतु जानकी वहिनीने तरीसुद्धा त्याचा विचार केला नाही। नाना तुम्ही शुद्धीवर केव्हा येतात याची जानकी वहिनी अगदी आतुरतेने वाट बघत होत्यात, कारण जानकी वहिनी अहो नाना जरी तिकडे राहत होत्या तरीसुद्धा वेळोवेळी त्या मला फोन करून विचारत होतात की नाना बरे आहेत का, सुमित्राई कशा आहेत? अगं अवंतिका तू त्या घरामध्ये राहा,
तुला जर माझी मदत करायची असेल तर तू त्या घरातील लोकांची अगदी मी काळजी घेत होते अगदी तशी काळजी घे. ज्या तिकडे होत्यात परंतु जानकी बहिणीचं मन मात्र इकडे होतं. तेव्हा आता अवंतिका जे काही जानकीबद्दल सांगते की जानकी बहिणीला ऐश्वर्याने काय काय त्रास दिला आणि कसकसे या घराच्या बाहेर काढले आणि सुमित्रा आईंनी सुद्धा जानकी बहिणीचा किती अपमान केला आणि सारंग भाऊजींनी सुद्धा जानकी बहिणीचा किती अपमान केला. अवंतिका आणि सौमित्र सर्व काही नानांना अगदी खरं सांगतात. तेव्हा मित्रांनो आता नानांना सत्य समजल्यानंतर आता मात्र सुमित्राची आणि सारंगची काही गय नसते. नाना मात्र अगदी तटाला पेटलेले असतात. त्यासाठी मित्रांनो आता सारंगची काय अशी अवस्था होते कारण ऐश्वर्याचं ऐकून सारंग अगदी पूर्ण आपला नंदीबैल झालेला असतो. त्याला काही असं दिसत नसतं, फक्त ऐश्वर्या जे काही सांगेल तेच फक्त त्याला अगदी पूर्व दिशा दिसत असते. तेव्हा मित्रांनो आता जसे जानकीला या ऐश्वर्याने वागणूक दिली, जसा तिचा अपमान केला, नाक घासून तिला पायावर माफी मागायला लावली, अगदी तशीच अवस्था आता ह्या ऐश्वर्याची लवकरच अवंतिका आणि सौमित्र मिळून करणार असतात. कारण आता जानकी आणि ऋषिकेश यांनी खूप मोठी नोकरी मिळून आपल्या मित्राच्या मदतीने व्यवसाय पुढे नेलेला असतो. त्यांच्या कंपनीची भरभराट झालेली असते आणि तरीसुद्धा ऐश्वर्याला हे काही देखवत नाही आणि ऐश्वर्यासुद्धा तेथे ऋषिकेशला त्रास देण्याचा प्रयत्न करते. ऋषिकेशला मारण्यासाठी काही गुंड पाठवते परंतु ऋषिकेश मात्र अगदी घाबरणारा नसतो. ऋषिकेश सर्व गुंडांना मारतो आणि ऋषिकेश त्या गुंडांना विचारतो की तुम्हाला कोणी अशी सुपारी दिली. तेव्हा मात्र आता ते गुंड ऐश्वर्या मॅडमने हे सर्व करण्यासाठी सांगितले आणि सयाजी पाटलांनी. तेव्हा आता आपल्या ऋषिकेशला खूप राग येतो. ऋषिकेशचा राग अनावर होतो कारण तो जानकीला आता सर्व काही घरी आल्यानंतर सांगतो. तेव्हा मात्र आता जानकीला सुद्धा खूप राग येतो. जानकी म्हणत असते की ऋषिकेश आता बाद झाले, ऐश्वर्याचा पापाचा घडा आता भरला. या अगोदर सुद्धा तिने आपल्याला खूप काही त्रास दिला तरी सुद्धा आपण तिचं काही केलं नाही, तरी सुद्धा आपण एक घरची आपल्या सारंग दादांची बायको म्हणून आपण तिचा विचार केला नाही. अहो तिने मागे आपल्या म्हणजे सगुणा आहे तिला सुद्धा म्हणजे मारण्याचा प्रयत्न केला. ती आपल्यावर डाव उलटण्यासाठी आली होती परंतु दुर्दैवाने मात्र सगुणा त्यात होरपळली. परंतु आता मात्र गैर नाही, तिने आपल्याला अनेकदा असा खूप काही वेळा अपमान करण्याचा प्रयत्न तर केला परंतु ऐश्वर्याने जी काही मला गाडी पुसण्याची नोकरी आहे तर ती सुद्धा त्या मालकाला म्हणजे त्या साहेबांना तिनेच फोन करून सांगितले आणि मला ती नोकरी देण्यासाठी सांगितले. हे मात्र आता मला ते सुद्धा समजले. वेळोवेळी ती आपल्या प्रत्येक असा जे काही यश आहे तर तेथे ती अशी अपयश टाळण्याचा प्रयत्न करण्यासाठी आली होती. कारण कुस्तीमध्ये जेव्हा तुम्ही कुस्ती स्पर्धेत भाग घेतला होता तेव्हा सुद्धा सयाजी पाटील आणि त्या ऐश्वर्याने त्यांचा पहिलवान आणून आपल्याला कुस्ती हरण्यासाठी सुद्धा अगदी डाव रचले. अनेक असे डाव तिने रचले परंतु आता मात्र नाही. आता मात्र आता ऐश्वर्याची खेर नाही कारण जानकीचा जो काही बिझनेस आहे तो अगदी उंचावर गेलेला असतो. लाखो करोडांची उलाढाल होत असते आणि त्यात जानकीने एक खूप मोठे असा उद्योग व्यवसाय सुद्धा सुरू केलेला असतो. अगदी जानकीने अगदी आपल्या हातचं अगदी प्रेमाने बनवलेलं जेवणाचे डबे सुद्धा ही ऑर्डर पोहोचवण्याची घेतलेली असते आणि त्यात सुद्धा आपल्या जानकीला खूप मोठं यश आलेलं असतं. तेव्हा जानकी आणि ऋषिकेश आता देवाचे मंदिरात जायचं ठरवतात. देवीचे दर्शन घेतात आणि देवीचे दर्शन घेऊन तेथे जे काही कौल आहे तो कौल लावतात की आमचे नाना केव्हा बरे होतील आणि केव्हा आम्ही आमच्या रणदिवे फॅमिलीत परत जाऊ. ऋषिकेशला मात्र हे मान्य नसते परंतु आता जानकीला हे सर्व काही मान्य असते कारण तिला आपल्या फॅमिलीत परत जायचं असतं. आईंचा विश्वास संपादन करायचा असतो, नानांची काळजी घ्यायची असते आणि आपलं कुटुंब एकत्र असं आतूट तिला बांधून ठेवायचं असतं असे तिचे काही स्वप्न असते. ऐश्वर्याला मात्र तिच्या पापाची शिक्षा मिळणार म्हणजे मिळणार हे जानकीनं आता ठरवलेलं असतं. अवंतिका सुद्धा वेळोवेळी आपल्या जानकीला फोन करत असते आणि विचारपूस करत असते. तेव्हा मात्र आता अवंतिका ही जानकीला फोन करते आणि नानांना तुम्हाला भेटायचं असे सांगते. तेव्हा जानकी म्हणते की काय अगं अवंतिका काय सांगते, नानांना मला भेटायचं. जानकीला खूप आनंद होतो. नाना हे येणार म्हणून जानकी ही अवंतिकाला म्हणते की तू काही कर परंतु नानांना लगेच आत्ताची आत्ता इकडे घेऊन ये. म्हणून नानांच्या स्वागताची जानकी अगदी थाटामाटात तयारी करते. कधी असे होते की तिला नानांना बघेल कारण नानांची कशी तब्येत असेल काय
जी वारंवार जानकीला समजत असते, कारण अवंतिका सर्व काही सांगत असते. नानांना बघून जानकीला इतका आनंद होतो. अगदी मोठ्या मनाने ती नानांना आतमध्ये बोलावते. नाना आतमध्ये येतात आणि जानकीचं ते घर आणि ते देवघर बघून नानांना खूप असा आनंद होतो. आपल्या जानकीचं ऋषिकेशचं घर बघून नानांचे डोळे अगदी भरून येतात. तेव्हा मात्र आता नाना म्हणत असतात की जानकी, अगं मला माफ कर. सर्वात अगोदर नानांचे डोळे भरून येतात आणि जानकीची माफी मागतात. जानकी म्हणत असते की नाही नाना, तुमचं माफी मागण्याचा कोणताही असा हक्क नाही, कारण तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहात. नाना, तुम्ही आमच्या काळजीपोटी हे सर्व केले. मला सर्व माहिती होते की तुम्ही हे सर्व का केले. तेव्हा मात्र नाना म्हणतात की खरंच अगं, मी आपल्या ओवीसाठी हे सर्व केले, कारण त्या नीच ऐश्वर्याने अगं मला धमकावले. मला ओवीला मारण्याची जे काही व्हिडिओ आहे तिने मोबाईलवर तो दाखवला आणि खरंच माझ्या ओवीसाठी आणि तुझ्यासाठी अगं ऋषिकेशसाठी मी माझ्या जे काही सत्य आहे, जे काही असं ऐश्वर्याने मला ढकलून दिलं, तर ते मी सर्वांसमोर खोटं सांगितलं आणि तुझ्याकडे बोट दाखवलं. परंतु अगं जानकी आणि ऋषिकेश, परंतु आता मात्र घाबरण्याचं काही कारण नाही, कारण आपल्याकडे जे काही पुरावा आहे, कारण देवघरामध्ये असं काहीतरी मी सत्य लपून ठेवलेलं आहे की ते आता सर्वांच्या समोर यायला हवं आणि त्यासाठीच मी आता येथे आलो. तेव्हा जानकी म्हणते की नाना, अहो देवघर तर तुम्ही आमच्या वाटेला ठेवलं होतं. नाना म्हणत असतात की नाही जानकी, अगं देव जे काही करतो ते अगदी योग्य करतो, कारण मी माझं मृत्यूपत्र कधीही तयार केलेलं नव्हतं, कारण मला ते तयार करायचंच होतं. तसा मी त्या शहाणे वकिलांना फोन तर केला होता, परंतु मात्र आता जे काही त्या अगोदर माझ्या डोक्यात एक कल्पना आली आणि मी लगेच सर्व काही त्या देवघरामध्ये जे काही माझं गुपित ठेवलेलं आहे तर ते नाना आता जानकीला सांगतात. तेव्हा नानांच्या सांगण्यावरून जानकीला सर्व काही सत्य समजते. जानकी म्हणत असते की हो नाना, ऐश्वर्या जे काही वागली तर त्याची शिक्षा आता तिला मिळणारच, परंतु सारंगच्या सुद्धा अशा वागण्याची आमच्याकडून अपेक्षा नव्हती, कारण आम्ही सारंगला खूप छान प्रेम दिलं, माया दिली, परंतु सारंगसुद्धा अगदी ऐश्वर्याच्या तालावर नाचतो. तेव्हा आता नानांना सारंगबद्दल सर्व काही समजते, परंतु अवंतिका मात्र सुमित्राबद्दल सर्व काही नानांना सांगते. तेव्हा नाना म्हणत असतात की खरंच मला माफ कर. ज्या घरामध्ये जानकी आणि ऋषिकेश आहेत त्याच घरामध्ये मी आता राहणार. तेव्हा अवंतिका म्हणते की नाना, आहो चला आपल्या घरी. नाना म्हणत असतात की नाही, जोपर्यंत जानकी आणि ऋषिकेश त्या घरामध्ये अगदी मानाने हक्काने येत नाही तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही. तेव्हा नानासुद्धा आता तेथे राहायचे ठरवतात. तेव्हा जानकीची इतकी चाललेली लगबग आणि जानकीचं जे काही सुख वैभव बघून नाना अगदी खुश होतात आणि अगदी जानकीला प्रेमाने आशीर्वाद सुद्धा देतात आणि आता त्या सत्याचा सुद्धा उलगडा होतो. सर्व काही सत्य आता ऋषिकेश समोर सुद्धा येतो आणि ऋषिकेशचा जो काही आपल्या आईबद्दल नानाबद्दल जो काही गैरसमज झालेला असतो तो सुद्धा दूर होतो. ऋषिकेश आणि जानकी नानांच्या पाया पडतात, त्यांचा आशीर्वाद घेतात आणि नानांना सर्व काही सांगतात. नाना अगदी खुश होतात. ऋषिकेशला जे काही गुंडांना मारण्याचं त्या ऐश्वर्याने पाठवलेलं असतं ते सत्यसुद्धा ऋषिकेश घरी आल्यानंतर सांगतो आणि आता त्या ऐश्वर्याला सोडायचे नाही. ऐश्वर्याने 2दा 3दा नाही 4दा असं अनेकदा आम्हाला म्हणजे मारण्याचा प्रयत्न केला आणि त्या सगुणाची सुद्धा अशी अवस्था केली, त्यामुळे आता मात्र तिच्या पापाचा घडा भरला. सयाजी पाटला जे काही तिला आत्तापर्यंत कारस्थान तिच्यासोबत करत होते, तर अगदी बापासारखीच आपली मुलगी आहे, ती कधीही बदलणार नाही, हे जानकी आणि ऋषिकेशने नानांना सांगितलेलं असतं. तेव्हा नाना म्हणतात की आता काही झालं तरी तिला मात्र आपल्या घराच्या बाहेर आपल्याला काढवावेच लागेल. तेव्हा आता नानांनी आता सर्व सत्य सांगितलेले तर असतेच, परंतु अवंतिकाने सुद्धा नानांना जानकीच्या सर्व काही सत्याबद्दल सांगितलेले असते. तेव्हा नाना ठरवतात की आता सुमित्राला तिचा जो काही अन्याय ऋषिकेशवर आणि जानकीवर केलो तर त्याचे सुद्धा आता डोळे उघडायला ते आपण पाहिजे. सारंगचे सुद्धा आता आपल्याला डोळे उघडावे लागतील, म्हणजे ऐश्वर्याबरोबर सारंगची सुद्धा आपण हकलपट्टी करायला हवे, तरच त्याची चूक लक्षात येईल आणि त्याचे डोळे उघडतील, कारण बायकोच्या प्रेमामध्ये पूर्णपणे असा वेडा होऊन गेलेला आहे. तेव्हा मात्र अवंतिका ही नानांना सांगते की अहो बायको कसली नाना, ती तर अजूनसुद्धा सौमित्राचे स्वप्न बघते. आमच्यासुद्धा तिने फूट पाडण्याचा अनेकदा प्रयत्न केला, आमच्यामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न केला, परंतु मी आणि सौमित्र आमच्यामध्ये विश्वास आहे त्यामुळे ती आमचं
काही एक वाकडं करू शकली नाही। तेव्हा आता अवंतिकाने हे सत्य सांगितले की अहो सारंग आणि भाऊजी यांच्या ऐश्वर्या यामध्ये कोणतंही असं नातं नाही, ती फक्त सारंग भाऊजींचा वापर करून घेते। कारण एके वेळेस मी बेडरूममध्ये गेले होते तेव्हा सारंग तर वेगळ्या बेडवर झोपलेले होते म्हणजे सोफ्यावर, आणि ऐश्वर्या मात्र मस्त तोऱ्यात आपल्या बेडवर झोपलेली असते। तेव्हा जानकी म्हणते की हो मला सुद्धा ही माहिती होतं, कारण सारंग हे बाहेर झोपत होते आणि ऐश्वर्याने कधीही सारंगला नवऱ्याचा हक्क दिलेला नाही, कारण ती सारंगचा वापर करून या घरामध्ये घुसली आणि या घराला तोडण्याचा तिने प्रयत्न केला। तिचं तर लग्न हे सौमित्रबरोबर व्हावं असं तिची इच्छा होती, परंतु आम्ही ते होऊन दिलं नाही आणि सौमित्र भाऊजींनी तिला वेळीच हे धुडकारले, हे तर खरंच खूप मोठी योग्य गोष्ट झाली। अगं अवंतिका, तुझ्यासारखी सून आम्ही नाकारली होती, परंतु सौमित्र भाऊजींनी जे काही केले ते अगदी चांगले केले। तेव्हा मात्र आता अवंतिका खुश असते आणि अवंतिका आता नानांना घेऊन परत घरी जायला निघते, परंतु आता नाना काही यायला तयार नसतात। त्या सारंगला आणि सुमित्राला मात्र धडा शिकवायला हवा आणि त्या अगोदर जी काही कान भरणारी आजी आहे तिचा अगोदर आपल्याला नायनाट करावे लागेल, कारण ती सुमित्राचे कान भरते आणि ऐश्वर्याची साथ देते हे अवंतिकाने नानांना सर्व सांगितलेले असते। तेव्हा आता ह्या आजीला मात्र ह्या घरात काही थांबून द्यायचे नाही असे ठरवलेले असते। तेव्हा आता नानांनी आता अवंतिका सौमित्राची साथ देऊन ऐश्वर्याला लवकरात लवकर घराच्या बाहेर काढण्याचे ठरवलेले असते। योग्य पुरावे सुद्धा त्यांना हाती लागलेले असतात आणि आता खूप मोठा सत्याचा सुद्धा उलगडा झालेला असतो। तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।